आपणास विनंती करतो. नक्कीच थँक्यू गोपीनाथ केंद्रे, आपण आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. तर नक्कीच एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. अर्थातच आगरवाडा विरुद्ध नानवली या दोन्ही संघादरम्यान हा सामना खेळला जाईल. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय नानवली संघाने. समोरील संघ आहे तो म्हणजे आगरवाडा संघ. या संघाला मात्र फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. पाहूया किती धावा बनवतोय हा संघ आपल्या संघासाठी. नक्कीच सामन्याला रंगत मात्र नक्कीच येणार, कारण की दोन्ही संघ, दोन मोठे संघ एकमेकांच्या समोर लढताना, समोर भिडताना आपण पाहतोय. कशा प्रकारे हा सामना होईल, नक्कीच मजा या मॅच मध्ये येणार आहे. फलंदाजी मार्फत आले ते म्हणजे स्ट्राईकला असेल तो म्हणजे आयुष, नॉन स्ट्राईकला असेल सिद्धेश. सिद्धेश नागती एक मोठं नाव नक्कीच. नक्कीच एक मोठा सामना फलंदाजीसाठी आपण पाहतोय. आयुष आणि सिद्धेश, आयुष नागती आणि सिद्धेश नागती सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली. नक्कीच आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्यात पोहोचवलं तोच सिद्धेश नागती मैदानात दाखल झालाय. नक्कीच मोठमोठ्या मॅच मध्ये आपण त्याला खेळताना पाहतोय. एक मोठा खेळाडू नक्कीच मानलं जाईल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी खेळत असताना. आपल्या गावाचं नाव मात्र सुवर्ण अक्षरात लिहिलं तोच सिद्धेश मात्र आता मैदानात दाखल झालाय. परंतु या मैदानात, या गावात कशा प्रकारे खेळ करतोय नक्कीच आपण पाहणार आहोत. त्याच्या सोबत असेल त्याचा साथीदार, नक्कीच आमचे परममित्र आयुष नागती. गोलंदाजी मार्फत आदेश, नक्कीच एक मोठा सामना होणार आहे. आदेश, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर एक धडाकेबाज फलंदाज सिद्धेश विरुद्ध आदेश, असा सामना पाहूया. पहिलाच चेंडू सामना करतील सिद्धेश. आदेशच्या गोलंदाज सिद्धेश तयार, उडवलाय. धावा किती मिळतील तर धावा मिळतील तब्बल 6 धावा. 6 धाव्याने खातं खोललं आपला आणि आपल्या संघाचं. सिद्धेश नावाप्रमाणे खेळी करताना आपण पाहतोय आपल्या संघासाठी. या 6 धाव्याने मात्र आपल्या संघाचं आणि आपलं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलंय. ज्या प्रकारे मी स्तुती केली त्या प्रकारे फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला आतापर्यंत तरी मिळते, याच्या नंतर सुद्धा पाहायला मिळेल. नक्कीच सिद्धेश नावाप्रमाणे फलंदाजी करण्यासाठी सज्ज. आदेशच्या चेंडूवर मात्र प्रहार केला. पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळवल्या. पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज. कशा प्रकारे फलंदाजी करतोय, सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक केला. 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. या एका धावेच्या मधील संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार, फलंदाज तयार सिद्धेश. आणि आता मात्र हाफ ट्रॅकलचा चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव होते, कोणती धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणताही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूंचा सामना 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा जर तू मला षटकार मारू शकतोस तर मी देखील निर्धाव चेंडू फेकून दाखवू शकतो. असं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पूर्णपणे बांधून ठेवले. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर सुंदर कमबॅक करताना दिसत आहेत गोलंदाज आदेश. नक्कीच आदेशने देखील आपल्या गावाचं नाव रोशन केले. नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी आदेशच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. आदेश पुन्हा एकदा पाहूया. राईट आर्म राऊंड, सॉरी
आणि आता मात्र उडवला क्षेत्रक्षण आहे खाली, पाहूया झेल होईल का, मोठा झटका लागेल का, आणि आता मात्र झेल झालाय सिद्धेश सारखा फलंदाज मात्र 7 या धावसंख्येत बाद होतोय, मोठा झटका लागतोय सिद्धेशला, मात्र जावं लागतंय तंबूच्या आश्रयाखाली, एक मोठा झटका आगरवाडा संघाला. सिद्धेशाची जागा सांभाळण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत ते म्हणजे वासू. नक्कीच आपला एक सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या संघाची जबाबदारी येऊन थांबली, ती वासूच्या खांद्यावर पाहायला लागेल, वासू ती जबाबदारी वासूच्या खांद्यावर पेलवेल का. नक्कीच सुंदर फलंदाजी आपण नेहमीच सिद्धेशच्या माध्यमातून पाहत असतो, परंतु या मैदानात असफल ठरलाय. पुन्हा एकदा आपण पाहूया, सिद्धेश बाद झाल्यानंतर वासूला आपल्या संघाची सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वासू कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्फत आदेश, एक सफल गोलंदाज, पहिलं शतक, पॉवर प्लेचं शतक, हाणामारीचं शतक, परंतु अजूनपर्यंत जास्त धावा खर्च केल्यात नाही. धावा खर्च केल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7 गडी बाद केलाय, एक गडी कोणाचा बाद केलाय तर सिद्धेशला बाद केलाय. नक्कीच आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू होता, बाद ठरवतील पंच, दुसरा झटका लागतोय. खूप सुंदर गोलंदाजी आपण पाहिली आदेशच्या बॅटवरून, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर सुंदर कमबॅक केलं. नंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 गडी मात्र बाद केले. आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी जातोय तो म्हणजे आमचे परम मित्र ललित. नक्कीच एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण ललित याला पाहतो, खूप सुंदर गोलंदाजी सुद्धा ललित नेहमी करत असतो आपल्या संघासाठी. आता मात्र ललित फलंदाजी करण्यासाठी आलाय. बॅट्समन ललित आहे, बॉलर्स नेम प्लीज. दीपक, थँक्यू. दीपक आलाय गोलंदाजीसाठी. कीच आयुष म्हणजे केतन मात्र या टोपण नावाने सुद्धा ओळखले जातात. पहिल्यांदा सामना करतील, पाहूया कशा प्रकारे. आणि आता मात्र लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र सैर घोषित करतात. एक अतिरिक्त धाव जमा होते, ती म्हणजे अगरवाडा संघाच्या खात्यात एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 8 धावा. पुन्हा एकदा पाहूया, पहिलाचा चेंडू मात्र स्वैर फेकलाय. आयुष कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी, आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मात्र फलंदाजी करावी लागेल. आणि आता मात्र सुरेख फटका टेकना स्ट्रोक पाहायला मिळतो. धावा किती मिळतील पंच सांगतील, धावा मिळतील ते म्हणजे तब्बल 4. या 4 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 12 धावा. नक्कीच आपलं देखील खातं खोललंय. पहिल्याच चेंडूचा सामना केला, 4 धावा मात्र त्या चेंडूवर आपल्या संघासाठी मिळवून दिल्या. नक्कीच सिद्धेशने पहिला चेंडू फेस केला होता, 6 धावा आल्या होत्या. आयुषने पहिला चेंडू फेस केलाय, 4 धावा आल्यात. पाहूया, सुरुवात तर चांगली झाली या षटकाची. पाहूया शेवट कसा होतो या षटकातील. मागच्या षटकाचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवट खूप खराब झाला अगरवाला संघासाठी. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता, खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धाव मिळेल का, परंतु एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13. नक्कीच क्रिकेटमध्ये 13 हा अंक अशुभ मानला जातो, परंतु या मैदानात या ठिकाणी कुठल्या संघासाठी अशुभ ठरतोय नक्की आपण पाहणार आहोत. 13 आणि 17 हे 2 अशुभ अंक, 21 आणि 26 हे 2 अंक मात्र शुभ मानले जातात. पाहूया, गोलंदाजी मार्फत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय नक्कीच आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा उडवलाय षटकाराने मात्र सुरुवात केली. नक्कीच पहिला फलंदाज सिद्धेश सुरुवात केली षटकाराने, नंतर आयुष सुरुवात केली चौकाराने, आता ललित षटकाराने सुरुवात केली. सुरुवात तर यांचे फलंदाज चांगली करतायत, परंतु शेवट त्यांना चांगला करता येत नाहीये. या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 19 धावा. नक्कीच 13 या धावसंख्येवर धोका निर्माण झाला तो म्हणजे नानवली संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 19. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपला, 3 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या 19, 2 बाद आणि 19 धावा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज दीपक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. दीपक तयार, ललित सुद्धा तयार.
नक्कीच आता झालेल्या आगरवाड्यातील स्पर्धेत आगरवाडा या संघाने प्रथम क्रमांक फटकावला होता, तसंच आगरवाडा ब या संघाने देखील तृतीय क्रमांक फटकावला होता. नक्कीच खूप सुंदर खेळ आपल्याला त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतो, परंतु या मैदानात या ठिकाणी कशा प्रकारे खेळी करतात आतापर्यंत चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आगरवाड्याच्या फलंदाजाकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी, शेवटच्या 2 चेंडूवर किती धावा बनवण्यात यश येतंय पाहूया. आयुष सलामीचा फलंदाज मात्र मैदानात दाखल झालाय. सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत थांबलाय, तो कशासाठी थांबलाय नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र पंच निर्णय देतील. पंचांनी मात्र सोयर चेंडू घोषित केलाय, वाईड चेंडू घोषित केलाय. हिरव्या चेंडूला मात्र पंच वाईड घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. लॉस ऑफ 2 विकेट. 21 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. आयुष पाहूया आपल्या संघाचा सलामीचा फलंदाज, आणि आता मात्र उडवलाय लांब लांब लांब. मला वाटतं आगरवाडा गावात गेलाय. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. या 6 धावा मिळतील. या 6 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 27 धावा. खूप सुंदर फलंदाजी. नक्कीच आपल्या संघाने माझ्यावर का विश्वास ठेवला होता ते मात्र दाखवून दिलोय. एक चौकार आणि एक षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने सोबत खेळतोय आयुष. धावसंख्या 3 चेंडू आणि 11 धावा. वैयक्तिक 11 धावेवर खेळतोय. खूप सुंदर खेळ आपल्या संघासाठी. पाहूया दीपक याचा मात्र समाचार घेतलाय. शेवटचा चेंडू दीपक याचा पाहूया. आणि हो पुन्हा एकदा उडवलं त्याच दिशेने. ताकदी फटका होता. धावा मिळतील तब्बल 6. या 6 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 धावा. डबल तिर्री. नक्कीच 3 3 33. आपण जर पाहिलं, जर फलंदाजीला गेलाय ललित, त्याच्या जर्सीवर सुद्धा आपण जर पाहिलं तर 33 लिहिलेलं आहे. नक्कीच धावसंख्या तेवढी जाऊन पोहोचली. जर कोणी विचारलं धावसंख्या किती झाली तर नक्कीच फिल्डिंग करणाऱ्यांनी बघायचं आहे. फलंदाजाच्या जर्सीवर जो आकडा आहे तेवढी धावसंख्या मात्र आता झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 33 धावा. 33. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी कोण येते, कोणाचा आता चेंडू येत आहेत, कोणावर विश्वास ठेवता येतं. नानवली संघाचे संघनायक विराज गोलंदाजी मार्फत आलाय. तो म्हणजे विराज पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज विराज. नक्कीच ललितने सुद्धा खूप सुंदर फलंदाजी केली. 2 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. 2 चेंडूमध्ये 7 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे. पाहूया किती धावा आपल्या संघासाठी बनवतायत. ललित सामना करतील विराजच्या गोलंदाजीचा. विराज तयार, ललित तयार. पुन्हा एकदा पाहूया. पहिला चेंडू फेस करतील आणि आता मात्र पुन्हा एकदा उडवला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु चेंडू मात्र जातो 6 रनसाठी. खूप सुंदर फलंदाजी आतापर्यंत पाहिली. पहिलाचा चेंडू आदेशाच्या दीपकच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू फेस केला, त्याला देखील षटकार ठोकला. आणि आता मात्र विराटच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू फेस केला, त्याला देखील षटकार ठोकला. नक्कीच मला वाटतं घरूनच सेट होऊन आले तर दोन्ही फलंदाज. खूप सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी. लेग कटर गोलंदाज. चेंडू मात्र कळला नाहीये. अचूक टप्पा, अद्भुत टप्पा आपला पाहायला मिळतं. चेंडू मात्र निर्धाव जाते. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. 2 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केला विराजाने. ललित पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आतापर्यंत विचार केला ललितचा तर 13 धावसंख्येवर स्वतः ललित खेळतायत आणि 17 धावसंख्येवर मात्र आयुष खेळतायत. आणि आता मात्र धाव काय करताय मैदानात. पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंच निर्णय पोहोचवायचा आमच्यापर्यंत प्लीज. एक धाव आहे का. थँक्यू. एक धाव मात्र मिळेल. चोरती धाव घेतली. स्ट्राईकला गेलाय पुन्हा एकदा आयुष. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी. पाहूया. आणि आता मात्र फसवलंय, चकवलंय, गंडवलंय. कोणती धावे चेंडू येत नाहीये, कोणताही नुकसान चेंडू होत नाही. फसवा चेंडू होता. आयुषला मात्र चेंडू कळला नाहीये. धावसंख्या तिथेच थांबली ती म्हणजे 40 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडूवर जर एक जरी मोठा फटका आला ना तर मॅचला नक्कीच मजा येईल. कारण की जर आपण नानवली संघाचा विचार केला तर नानवली संघात देखील खूप मोठे मोठे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी देखील आपल्या गावाचं नाव
सुवर्ण अक्षरात लिहिलंय. आणि आता मात्र फलंदाज बाद घोषित करतायत. आयुष्याला मोठा झटका लागतो आगरवाडा संघाला. आयुष्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत नवीन फलंदाज मिहीर. मिहीर मात्र मैदानात दाखल झालाय. शेवटचा एक चेंडू मिहीरच्या नशिबात आलाय. पाहूया एक संधी, सुवर्ण संधी भेटली ती म्हणजे मिहीर याला. त्या संधीचं सोनं करेल का? नक्कीच आतापर्यंतचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी आपला पाहायला मिळतोय विराटच्या गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत, धावा खर्च केल्यात फक्त 6, गडी बाद केलाय 1. एक धाव मिळेल डीच्या स्वरूपात. एक इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 धावा. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान ठेवलंय. नक्कीच हे आव्हान पूर्ण करतील का नानवली संघ, किंवा किती चेंडू मध्ये पूर्ण करतील नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आगरवाडा संघ आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. मी आपल्याला विनंती करतो. तसेच चला आयोजक याच्यानंतर होणारा सामना आम्हाला सांगायचा आहे. चला आगरवाडा आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. सलामीची फलंदाज मात्र मैदानात दाखल झालेत. स्नेहल आणि आदेश ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. पाहूया. चला याच्यानंतर होणारा सामना कोंडिवली विरुद्ध गोरेगाव ट्रेडर्स. प्लीज आपल्याला विनंती करतो की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिलं शतक गोलंदाजी मार्फत सिद्धेश नागती. नक्कीच फलंदाजी करत असताना सिद्धेश यांनी काहीशी चांगली कामगिरी केलेली नाहीये. फक्त 6 धावा बनवल्या आणि बाद झाले होते. परंतु गोलंदाजी करण्यासाठी आले तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात, आपल्या संघासाठी काय योगदान देता येतं सिद्धेश. आणि फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर आदेश आणि स्नेहल आणि आदेश ही सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली. पाहूया स्ट्राईकला असेल तो म्हणजे स्नेहल, नॉनस्ट्राईकला असेल आदेश. स्नेहल आपल्या संघासाठी किती धावा बनवतोय, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? पहिलाच चेंडू सिद्धेशाचा. आणि आता मात्र नक्कीच एज लागलेली आहे. धावसंख्या 1 मिळेल डीच्या स्वरूपात. एका धावेच्या मदतीने आपल्या संघाचं खातं ओपन केलं, आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलंय.
स्नेहल पुन्हा एकदा पाहूया सामना करतील सिद्धेशच्या गोलंदाजीचा. नक्कीच भरपूर वर्ष आपल्या संघासाठी खूप योगदान दिलंय स्नेहल याने, पाहूया. परंतु आता या मैदानात कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या संघाचं जे नाव आहे त्या प्रकारे फलंदाजी करेल का. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाही. नक्कीच एकच धाव मिळाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा. नक्कीच 30 यार्डच्या आतमध्येच चेंडू राहिला होता. क्षेत्रशक्ती ते होते तैनात. चेंडू मात्र अडवला, चेंडू फील्ड केला. पुन्हा एकदा पाहूया आदेश सामना करतील सिद्धेशच्या गोलंदाजा. सिद्धेश तयार, आदेश तयार, आदेश सिद्धेश, सिद्धेश आदेश. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. नक्कीच यार्कर मारण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आणि आता मात्र मिस फील्ड होत आहे. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. नक्कीच यार्कर चेंडू फेकायचा प्रयत्न करतायत परंतु काहीसा सूर त्यांना अजूनपर्यंत गवसलेला नाही आहे. फुलटॉस चेंडू होतोय परंतु त्या चेंडूचा फायदा देखील कोण उचलत नाही आहेत फलंदाज. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 4 धावा. पुन्हा एकदा पाहूया आदेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज सिद्धेशच्या गोलंदाजीचा. आदेश अजूनपर्यंत मोठे फटके खेळण्याचं आदेशाला यश आलेलं नाही आहे. पुन्हा एकदा सलग 4था चेंडू मात्र फुलटॉस चेंडू फेकला परंतु फलंदाजांना मात्र तो चेंडू खेळता येत नाही आहेत. ज्या प्रकारे खेळायला पाहिजे त्या प्रकारे ते खेळत नाही आहेत. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या. 2 धावांची चोरी मात्र केली. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडू आणि 6 धावा. सलग 4 चेंडू फुलटॉस फेकले होते. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही, खराब गोलंदाजी होते परंतु फलंदाजी सुद्धा खूप खराब होत आहे. यार्कर मारायचा सतत प्रयत्न करतायत परंतु त्यांचा चेंडू काही यार्कर पडत नाही आहेत. पुन्हा एकदा पाहूया 5वा चेंडू आणि आता मात्र वळवलाय, समाचार घेतलाय, चेंडू मात्र जातोय. धावा मिळतील ते म्हणजे तब्बल 6 धावा. आता मात्र समाचार घेतलाय, इरादे स्पष्ट केले तर 5व्या चेंडूवर मात्र षटकार ठोकलाय आपल्या संघासाठी. या 6 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच नानवलीच्या फर्स्ट इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या परंतु या पहिल्या षटकात आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा आल्या तब्बल 12. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आणि आता मात्र बीट केलाय फलंदाजाला. नक्कीच पंचांवर दबाव टाकायचा प्रयत्न परंतु पंच नाखुश. पंचांचा निर्णय येतोय, नॉट आउट घोषित करतायत पंच. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावांचा खेळ 6 चेंडू 12 धावा मात्र झाल्यात. जिंकण्यासाठी जर विचार केला तर 12 चेंडू आणि 30 धावा बनवाव्या लागतील म्हणजे प्रत्येक चेंडू प्रत्येक षटकात आपल्याला 15 धावा बनवाव्या लागतील. चला नाणेफेक साठी यायचंय कोंडविली आणि गोरेगाव. कोण कोंडविली आणि गोरेगाव. चला नाणेफेक साठी यायचंय प्लीज. मी आपल्याला विनंती करतो, शेवटचे 2 षटक बाकी आहेत. आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. गोलंदाजी मार्फत आलाय तो म्हणजे ललित. गोरेगाव ट्रेडर्स. चला यायचंय आपण प्लीज. पुन्हा एकदा पाहूया ललित गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आणि आता मात्र पहिलाच चेंडू ललित याचा मात्र स्वैर घोषित करतात. एक अतिरिक्त धाव जमा होते ती म्हणजे नानवली संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. ललित पाहूया फलंदाजी करताना खूप सुंदर कामगिरी केली होती आपल्या संघासाठी परंतु गोलंदाजी करताना काय करतात आपल्या संघासाठी. पंचांचा इशारा येतोय, निर्धाव चेंडू. ललित ललित पाहूया आतापर्यंत 1 चेंडू फेकलाय आणि 1 धाव सुद्धा खर्च केली, ती सुद्धा स्क्वेअरच्या.
माध्यमातून. आणि आता मात्र उडवलाय, पाहूया किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल, अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाजाला मात्र पाठवतोय तंबूच्या आश्रयाखाली. आदेश मात्र बाद होतोय, मोठा झटका लागतो आदेशच्या रूपात, सॉरी स्नेहल बाद होतोय. नक्कीच 13 या धावसंख्येवर मात्र गडी बाद होतोय. नक्कीच 13 ही धावसंख्या अशुभ मानली जाते. अशुभ ठरतंय ती म्हणजे नानवली संघासाठी, कारण की मग पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 13 धावसंख्या झाली असताना षटकार मात्र ठोकला होता, तेव्हा सुद्धा अशुभ ठरली होती नानवली संघासाठी. आणि आता मात्र 13 या धावसंख्येवर गडी बाद होतोय. आता देखील अशुभ ठरतंय नानवली संघासाठी. आणि फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे नानवली संघाचा हुकमी एक्का पंकज हांडे. नक्कीच आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आपल्या संघाला. आपल्या नावाचं मात्र दबदबा मैदानात कायम असतो. तोच पंकज हांडे फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पंकज. पंकज हांडे आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फेस करतील ललित त्याचा आणि उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यांना धावा किती मिळतील. सुंदर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सिद्धेच्या माध्यमातून. एक धाव खर्च मात्र केली या चेंडूवर. 14 धावा झाल्यात, 3 चेंडू आणि 14 धावा झाल्यात. पाहूया नक्कीच नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय गोरेगाव ट्रेडर्स आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतलाय. सामना संपल्याच्या नंतर लगेचच आपले 11 खेळाडू आपण मैदानात दाखल करायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आणि आता मात्र फटका सजवलाय खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धावा किती मिळतील. खूप सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलंय सिद्धेश आणि धावा किती मिळतील आपल्याला नक्कीच कळणार आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो, खरंच खूप सुंदर आपल्या संघासाठी. 3 घेतले ना, 3 धावा घेतल्यात ना पंच, 2. ओके थँक्यू. 2 धावा मात्र घेतल्यात, 2 धावा मात्र अडवल्यात सिद्धेश याने. नक्कीच आपल्या संघासाठी खूप मेहनत करताना दिसत आहेत. खूप सुंदर गोलंदाजी देखील केली होती. क्षेत्ररक्षण त्याहूनही सुंदर सिद्धेश याचा. आणि आता मात्र अप्रतिम चेंडू मात्र निर्धाव जातोय ललिताचा. सुंदर गोलंदाजी. आता 7 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. 16 सॉरी 26 पाहिजेत, सॉरी 26 पाहिजेत. ललित याचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत पाहिलं तर 4 धावा खर्च करून 1 गडी सुद्धा बाद केलाय ललित याने. फुलटॉस चेंडू, त्याचा मात्र समाचार घेतलाय आणि त्याला पाठवलाय षटकाराच्या बाहेर. नक्कीच आमच्या भरतशेठ गोवालांची भेट घेण्यासाठी चेंडू गेला होता. धावसंख्या मिळतील तब्बल 6 धावा. सामना शेवटच्या षटकात येऊन थांबलाय. शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर आता मात्र 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. तब्बल 4 षटकार ठोकावे लागतील. फलंदाजीसाठी कोण आहे. फलंदाजीसाठी तो म्हणजे पंकज हांडे. 20 पाहिजे, सॉरी 20 पाहिजे, सॉरी. फलंदाजी तो म्हणजे पंकज. असे भरपूर कारनामे पंकज याने केलेत. सॉरी आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. खूप सुंदर सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का. कोण विजयी होईल. नानवली की आगरवाडा की नानवली. सुंदर सामना, एक मोठा मॅच. दोन्ही संघाच्या नावाला ताजेचा सामना आपण पाहतोय. कोणीही हार मानायला अजूनपर्यंत तयार नाही. आणि आता मात्र मोठा झटका लागतो. फलंदाज मात्र बाद होतोय. बाद कोण होतोय तर आदेश बाद होतोय. सलामीला आला होता परंतु आपल्या संघासाठी तेवढी कामगिरी करता आली नाहीये. आदेशाला मात्र जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. संघाची धावसंख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट्स. 23 धावा मात्र झाल्या. तर जिंकण्यासाठी जर विचार केला तर 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी आले ते म्हणजे नयनच्या खांद्यावर आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी. आजपर्यंत आपल्या संघासाठी खेळी नयनाला आठवावी लागेल. आपल्या
प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र नयनला करावी लागेल. आपल्या संघाला जर विजयी घोषित करायचा असेल तर मोठे प्रहार करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. तशा प्रकारची कामगिरी करेल का नयन? सुंदर फटका, पहिल्या चेंडूवर फटका सजवलाय, धावा मिळतील तब्बल 6. आल्या दाखवलं की मी देखील काहीतरी करू शकतो, आपल्या संघाला विजयी घोषित करू शकतो. आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय, हाफ ट्रॅकलचा चेंडूवर त्याला मात्र वळवलाय. धावा मिळतील तब्बल 6. या 6 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29, म्हणजे 29 धावा जिंकण्यासाठी जर विचार केला तर 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र सुंदर कमबॅक केलाय. जर तू मला षटकार मारू शकतोस तर मी देखील कमबॅक करू शकतो असं दाखवून देतोय. नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी. चेंडू उरले तर 2 आणि धावा करायच्या आहेत 13 आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेतील नियम. परंतु आता देखील अजून देखील काही अवघड नाहीये, कारण की एक चेंडू मध्ये 13 धावा देखील होताना आपण पाहिलंय. आणि आता मात्र 1 धाव मिळेल. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला हा सामना संपल्याच्या नंतर लगेचच गोरेगाव ट्रॅकर्स प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पंच स्क्वेअर चेंडू घोषित करतायत. थँक्यू. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आगरवाडा संघ आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र विजय घोषित करतोय आगरवाडा संघाला. नक्कीच नानवली संघाला मात्र हार पत्करावी लागते. हार्ड लक भावांनो, नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही चांगला या मैदानात येऊन चांगला खेळ नक्कीच कराल अशी आशा अपेक्षा म्हणे बाळगतो. नक्कीच आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत.